ओबीसी बांधव, महाराष्ट्रातलं सर्व लोक लक्ष्मण हाके कोण आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रसाद लाडांनी माझी ओळखही करून घेतली आणि नाही ओळखलं तरी चालेल. मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. एवढी माझी ओळख पुरुषी. महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे की जो 1 लाख रोजगार देणाऱ्या प्रसाद लाडांना कसं माहीत असणार. विमानातलं फिरणाऱ्या दिल्ली, मुंबई, 8 लाख काय ते आता कुठल्या देशात सिंगापूर असतं कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या माणसाला एक मेंढपाळाचं पोरगं कशी ओळख असणार. बिचारा मी पामर आणि काय तो प्रसाद लाड नावाचा हॉटेल व्यावसायिक कशी ओळख असणार. हे 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 व्यवस्थेमध्ये आम्ही शोषित वंचित तळातले घटकातले माणसं आणि एवढा मोठा कॉर्पोरेट वर्ल्डमधला माणूस कशी ओळख असणार. ते असंही म्हणाले प्रसाद लाडला महाराष्ट्र नाही तर अख्खा देश ओळखला. देश नाही अख्खं जग ओळखतं प्रसाद लाडांना. अख्खं जग प्रसाद लाडांना अख्खं जग ओळखतं. आणि भारतीय जगात मोठी पार्टी आहे का भारतीय जनता पार्टी. त्याचा तो वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे ना. जग ओळखतो. मला तर नाव आहे प्रसाद लाडांना जग ओळखतं. ओबीसीच्या विरोधात मी कुठे बोललो आणि भाजपला ओबीसीने मदत कुठं नाही केली असं मी कुठं असं मी माननीय बावनकुळे साहेबांच्या ओबीसीच्या सब कमिटी समोर मंत्रिमंडळाच्या ज्या काही 11 मागण्या मांडलेल्या आहेत त्या 11 मागण्या त्याच्यावर तुम्ही कधी त्याचं उत्तर देणार आहे. आता मला तर त्या लाडाची बी हैसियत नाही बरं का. आमचा विश्वास आहे थोडाफार देवेंद्र फडणवीसांवरती, थोडाफार बावनकुळे साहेबांवरती, थोडाफार आमच्या सब कमिटीवर की ज्यांनी किमान आमचं म्हणणं तरी ऐकून घेतलं. कालच्या 19 मेला गेलो तुम्ही तिथं माझं निवेदन घेऊन ऐकून तरी घेतलं. पण आमचं ऐकून घेतलेलं जर नाही पर्क्युलेट झालं तर आम्ही आमच्या माणसांना सुद्धा हा जाब विचारतो. त्यामुळे प्रसाद लाडानं त्या भाजपचा कैवार घेण्याच्या भानगडीत पडू नये. तुझी लायकी पक्षातली त्या भाजपला जाऊन विचार की ओबीसीला भाजपनं काय दिलंय. नुसतं डीएनए म्हणून चालणार नाही. त्यामुळं तुझ्या नेतृत्वाला अगोदर विचार. आणि काय झालं माहिती आहे का. आता तुम्ही काय बोलला की प्रसाद लाड असं म्हणतायत की मी कुठं ओबीसीला विरोध केला. तू त्या जरांगेजवळ जाऊन काय वाक्य बोललास की मनोज दादा जरांगेने अख्खा हत्ती बाहेर काढलाय आता शेपूट राहिलाय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण अख्खं संपलंय आता शेपूट राहिलंय ते संपवायचं. म्हणजे आता कुठलं सातारा गॅजेट आहे, कुठलं औंधचं गॅजेट आहे ते लागू करायचंय आणि उरलं सगळं संपवायचंय. म्हणजे तू काय बोलला ओबीसीला विरोध नाही केला. आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेले साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर ओबीसीच्या जागेवर डॉक्टर शिंदे नावाच्या बहिणी तिथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या ओबीसीच्या जागेवर. त्या ओपन मधून निवडून आल्या होत्या. परत एकदा महाराष्ट्राला सांगतो ओपन मधून निवडून आल्या होत्या. पण त्यांनी ओबीसीच्या राखीव जागेवरती सकाळी 11 वाजता सर्टिफिकेट आणलं आणि दुपारी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. सेम परिस्थिती फलटणच्या पंचायत समिती सभापती 9 पैकी 7 सदस्य ओबीसीचे. पण त्या 7 सदस्यापैकी एकही ओबीसी माणूस त्या सभापती पदासाठी भेटला नाही. जिथं शिवांजली भोसले नावाच्या डुप्लिकेट दाखल्याद्वारे निंबाळकरांच्या पाहुण्यांना तिथं सभापती भेटले. किती उदाहरणं देऊ, शेकड्यानं देऊ. लाड तुझा पक्ष काय करतो काय नाही करतो 11 मागण्या मी माननीय बावनकुळे साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब, संजयजी राठोड साहेब, सावे साहेब, नाईक साहेब, गुलाबरावजी पाटील साहेब या 6 ओबीसीच्या मंत्र्यांना दिलंय. तुमच्या थोडी जर जाणत असेल ना त्या 10-11 प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही एखाद्या विषयात मराठा समाजाला जर मदत केली तर याचा तुम्हाला काय त्रास होतो. अरे मदत करण्याला कुणाचा काही त्रास नाही. ज्या जरांगेंची एक कॉन्ट्रोवर्शियल भूमिका आहे. एससीबीसीचं आरक्षण दिलं होतं ओबीसीने कुणाला विरोध केला होता का. ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं घटनेमध्ये अमेंडमेंट करून दिलं आम्ही कोणी विरोध केला होता का. तुम्ही ज्यावेळी मागासवर्गीयांच्या झोपड्यामध्ये घुसून रुरल असणारी जात शासनकृत जमात ज्यावेळी या बलुत्या भटक्यांच्या आरक्षणामध्ये घुसून त्यांच्या अनाथ माती कालवणार असाल तर त्याला आमचा विरोध राहणार ना. प्रसाद लाडने अगोदर हे भूमिका घेऊन जात असताना थोडासा अभ्यास करावा. खरं तर प्रसाद लाडचं हे काम माझा मित्र म्हणून प्रसाद लाडनं अजून एखादं हॉटेल कसं काढता येईल. प्रसाद लाडनं सिंगापूरला कसं हॉटेल जगात ओळख आहे ना त्याची. अदानी अंबानी नंतर तोच आहे. आणि मग आईला मी जर सत्तेत आलो ना पहिल्यांदा ह्या लाडला जेलमध्ये टाक. साल्या तू एवढी प्रॉपर्टी एवढी काय तुझ्याकडे चक्र आहे एवढा तू श्रीमंत झालास त्याची पहिली इन्क्वायरी लावे. आणि आता सीबीआय ईडी कुठं दिसत नाही. चालेल जसं जसं सरकार म्हातारं व्हायला लागलंय
ईडी सीबीआय सगळ्यांनी कडी कुलप लावून गप्प बसले. काय गणित आहे राव या लोकांचं, काय दिव्य आहे या लोकांकडे. लाखो करोडोच्या पट्टीमध्ये यांच्या प्रॉपर्ट्या वाटतात. मी जे सत्य गेलो ना परत एकदा सांगतो, साल्यांना असा आत दांबीन, असा बडवीन ना, कारण तिजोरीचा गैरवापर केलाय हो, राजसत्तेचा गैरवापर केलाय. अरे तुम्हाला राजसत्ता दिली जाते लोकशाहीमध्ये म्हणजे तुम्ही फक्त केअरटेकर असता. लोककल्याणकारी राज्य देश राबवण्यासाठी तुमच्यावर आता दायित्वाचं हे पवित्र काम आहे रे भामट्यानो. तुम्ही साल्या हो, पैसे प्रॉपर्ट्या गोळा करता, निवडणुका आल्या, मत लाख मोलाच्या मताला, या लोकशाही मधल्या लाख मोलाच्या मताचा बाजार मानला साल्या होतो. तुम्ही तुमच्या समाजातील नेत्यांना नेहमी कुठल्या तुमच्या लोकशाहीमध्ये ज्यांना संविधानाला थ्रेड्स देणाऱ्या गोष्टी ज्यांनी केल्या त्या लोकांना मी शिव्या देतो. तुमच्या समाजातल्या म्हणजे कुठल्या समाजातल्या? महाराष्ट्राचं 13-14 करोड जनतेचं दायित्वाची शपथ आणि जबाबदारी ज्या नेतृत्वाकडे आहे, ज्या मंत्र्याकडे आहे, ज्या मुख्यमंत्र्याकडे आहे, त्याला शिव्या देण्याचा प्रश्नच येत नाही. जरांगेचा एकटाच समाज महाराष्ट्रात राहतो का? बाकीचे समाज कुठे स्थलांतरित झाले का? आम्ही काय रोहिंगे आहोत का? ब्रह्मदेशामधून आम्ही इथं आलो का? म्हणजे आम्हाला काहीच येच नाही, आमचं कोणी म्हणणं ऐकूनच घेणार नाही. फाळकूट कुठलं कोण? समाजासाठी काही करायचं असेल तर तुम्ही नेतृत्वाशी बोललं पाहिजे असं निकल. कोण म्हणलं बोलत नाही? तुम्ही वेळ तर दिला पाहिजे. मला फक्त 19 मेला माननीय बावनकुळे साहेबांनी मला अधिकृतरित्या फोन करून त्या सब कमिटीच्या बैठकीला बोलवलं. याच्या व्यतिरिक्त आमचं म्हणणं शासनानं अधिकृतरित्या कधीही ऐकून घेतलं नाही. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय. आम्ही मीडियामधले आमचे जे बांधव आहेत ते आम्हाला स्पेस देत आहेत, आमचं म्हणणं ऐकून घेत आहेत. याच्या पलीकडे आम्हाला इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमच्याच मतावर, कारण मी जाहीर भूमिका घेतली विधानसभेच्या अगोदर, दगडापेक्षा वीट बोंब म्हणून. विसरलात तुम्ही? विसरलात? ओबीसी डीएनए हे विसरलात तुम्ही? 2 सप्टेंबरचा JR काढला आणि ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलं. काल परवा एक धोरण जाहीर केलं, कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन घेणाऱ्या, कुठल्याही पॉइंटवर रिझर्वेशन घेणाऱ्याला ओपन मधलं रिझर्वेशन मिळणार नाही. 1 तासाची याच्यावरती मुलाखत होऊ शकते. म्हणजे काय चाललंय, काय नक्की मला नाही बोलेल मी त्याच्यावर. समाजासाठी मी सेतू बांधण्याचं काम करतोय, ते मला करू द्या असं. कसला सेतू बांधतोय? कोण लाड? तू हॉटेल बांध रे एखादं. तू काय समाजामध्ये सेतू बांधतोय? बरं, मला माझं जाहीर आव्हान आहे या लाडला. आता ते युट्यूबवर वगैरे किंवा गुगलवरती किंवा अजून कुठे जाऊन माहिती काढावी केली असं. विमुक्त कुणाला म्हटलं जातं महाराष्ट्रात? विमुक्त जाती कोणत्या? विमुक्तांना स्वातंत्र्य कधी मिळालं? ते जे ओबीसी अंतर्गत विजयंती अंतर्गत येतात. त्या लाडला एकदा माझ्या समोर बसवा. ओबीसी नेते तुम्हाला जर मदत करत असेल तर मी तुम्हाला मदत करतो असं लागलं. अरे ओबीसी नेते करतील ओबीसी नेते. काय झालंय त्यांचं माहिती आहे का? त्यांचा असा प्रॉब्लेम झालाय, त्यांना राजकारण करायचं करू दे, मी आता नको त्याच्यावर कमेंट करायला. त्यांना राजकारण जरूर ओबीसीच्या नेत्यांनी करावं, त्यांचं स्थान अबाधित ठेवावं, त्यांचं पद अबाधित ठेवावी. आम्ही संघर्ष करतो, आम्ही संघर्षाची जबाबदारी घेतो. ते बोलणार नसतील तर बिचारे ओबीसीचे आहेत. आम्हाला कुठं मुंबईत गेलं तर अरे आम्हाला मग कुठं कोण एक ग्लासवर पाणी सुद्धा देणार नाही ना. आम्ही जायचं कुठं हक्कानं? तलवार उचलून युद्ध होत नाही, चर्चेनं होतं. हे महाभारतात देखील झाले. कोण म्हणते असं? काय महाभारतात काय झाले? तलवार उचलून युद्ध होत नाही, ते चर्चेनं होतं. अरे महाभारतामध्ये श्रीकृष्ण 5 पांडवांच्या बाजूने आला. अरे लढले रे ते तिथं. काय सांगतोय म्हणा तू? काय बोललो? काय मला कळच नाही. अरे युद्ध झालं तिथं काय कलम कसा ऐकून काय पेन घेऊन बसलो होतो वाटाघाटी काय बोलतोय? चालतंय, जाऊ दे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना फोन करा. कुणाला? अरे हाड तुला काय रे? मी फोन करतोय. तू वरिष्ठ सभागृहाचा आमदार म्हणून होय. चल, कोण मला ओळखत नाही. कसलं काय अरे? खरं तर प्रसाद लाड यांचं तुमच्याशी काही वैर नाही, कधी भेटलोही नाही, पण असं घडतंय. माझं जरांगीचं काय बांधायला बांधायला आणि लाड एवढा मोठा माणूस. अरे आम्ही मुंबईत गेलो तर आम्हाला 1 दिवस राहायची आमची पंचायत असते, जेवणाची पंचायत असते. आम्ही रेस्ट हाऊसच्या व्हरांड्यात झोपणारी माणसं. हे एवढा 5 स्टार हॉटेल मधला माणूस. काय मला चर्चेला बोलवावं, काय चुकलं तर मी दिलगिरी व्यक्त करेन, तुम्ही चुकला तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करा. बरं, विधान परिषदेचा आमदार भाजपचा बॅकडोर नाही, सॉरी, वरिष्ठ सभागृहाबद्दल आणि लोकशाहीबद्दल मी अनादर नाही करणार. पण
विधान परिषदेचा तू आमदार, ह्याच्या पलीकडे तुझी काय ओळख, म्हणून मी तुला बोलवावर मी तुझ्याकडे तुझी भेट घ्यायला मी घेतली तर भेट बावनकुळे साहेबांची घेईन, कारण ते सब कमिटीचे अध्यक्ष आहेत. परत तुम्ही म्हणाल बावनकुळे सारखं, परत म्हणाल मी मुख्यमंत्र्यांची घेईन, 2 डेप्युटी CM आहेत त्यांची घेईन, किंवा याच्या पलीकडे जाऊन विरोधी पक्षनेत्याची घेईन. आता विरोधी पक्षनेत्यांनी तर लढायचं थांबवलेलं आहे. त्यांना कळणच झालं नक्की काय केलं पाहिजे, कुठं स्वार झालं पाहिजे, काय झालं पाहिजे. ओबीसी समाज म्हणजे लक्ष्मण हाती नाही असं मी समाज म्हणतो. मग मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज का? यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज बाबा चव्हाणांपर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांना काहीच कळत नव्हतं, आणि जरांगे एक असं 3 पाट जन्माला आलं की ज्याला सगळं कळायला लागलं, असं काय आहे का? मी माझ्या जागी चांगला आहे, समाजासाठी योग्य आहे, कोणी मला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. आम्ही सर्टिफिकेट वाटत नाही. त्यामुळं त्यांनी काय करावं लोकशाहीमध्ये तो त्यांचा प्रश्न आहे. 1 लाख लोकांना बेरोजगार लोकांना जर त्यांनी उद्योग उपलब्ध करू, सरकारला बी जमत नाही ना 1 लाख लोकांना रोजगार द्यायला, मग हा सरकारपेक्षा सुपर पॉवर झाला ना. त्यांच्या या विधायक कामाला शुभेच्छा आहेत आमच्या. खरं तर आता एक प्रेस झाली, त्या प्रेसमध्ये आपण प्रसाद लाड यांचा हरामखोर म्हणून उल्लेख केला. हरामखोर या शब्दाचं मी मराठीचा पण दिलं काय, हरामी अरे निघल. आम्ही रात्रंदिवस पिढ्या कष्ट करतोय रे, तर आम्हाला घरावरचं पत्र काढून स्लॅब टाकता येत नाही. एखाद्या लेकी बाळीचं लग्न झालं, पोरग एखादा इंजिनिअरिंगला मेडिकलला गेलं, त्याच्यासाठी कर्ज काढून त्याला ऍडमिशन घ्यावं लागतं. सांगू का हरामखोर या शब्दाचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण सांगू का? जाते हे आठवड्याला काय करणार आहे? आमची वेदना जोपर्यंत समजून घेणार नाही ना. प्रसाद लाड यांची चर्चेसाठी येण्याची तयारी दाखवली, आपली तयारी असणार आहे निश्चित. पण तू काय म्हणून येणार? गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी म्हणून येणार का काय म्हणून येणार ते त्यांनी एकदा ठरवलं. भाजपला सेल्फ गोल करायला लावू नको म्हणावं, भाजपला अडचणीत आणू नको म्हणावं, आणि भाजपनं सुद्धा यावर विचार करावा. अजून थोडाफार तुमच्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ. खरं तर दोघांचं शाब्दिक युद्ध हे टोकाला गेल्याचं पाहिल्याचं आहे. शेवटी जातात काय आव्हान त्यांच्या महाराष्ट्र ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही. या महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त पण राहतात, ओबीसी पण राहतात, दीनदलित पण राहतात. 10-12% प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला तुम्ही एवढ्या पायगड्या घालत असाल तर बाकीच्या लोकांचं, अरे आम्ही काय मागतोय रे? आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मागतोय. अरे तुम्ही माझ्या माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा करताय, 80% लोकांना राशन देताय. आम्ही काय म्हणतोय? आम्हाला दर्जेदार शिक्षण द्या, आम्हाला स्कॉलरशिप द्या, आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह द्या, आम्हाला नोकरी द्या. बाबासाहेबांनी, आता जर वेळ असेल तर बोलतो, बाबासाहेबांनी इथल्या दीनदलितांच्या बाबतीमध्ये, ओबीसींच्या बाबतीमध्ये, भटक्यांच्या बाबतीमध्ये, या लोकशाहीमध्ये, या संविधानामध्ये एवढं प्रावधान करून ठेवलंय की मातेच्या उदरामध्ये असलेल्या लेकराच्या संरक्षणापासून ते जन्माला आलं, पोटात असलं तरी त्याला गोळ्या द्या, त्या माता भगिनीचं आरोग्य तपासा. जन्माला आलं पहिलेला ऍडमिशन घेताना त्याला सगळं प्रोटेक्शन द्या. 10वी-12वीला आलं त्याला परत स्कॉलरशिप द्या. 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला आलं परत त्याला प्रोटेक्शन द्या, स्कॉलरशिप द्या. ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशनला आलं त्याला परत प्रोटेक्शन द्या, परत त्याला स्कॉलरशिप द्या. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत त्याला नोकरीला जायचंय, नोकरीच्या ठिकाणी त्याला नोकरीच्या एंट्री पॉईंटला रिझर्वेशन द्या. तिथं थांबले नाही का? नोकरी मिळाल्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन इन रिझर्वेशन. तो जरी नोकरीला गेला, जरी तो त्या आस्थापनेमध्ये गेला, तरी त्याला की पॉईंटला जाऊ द्या, निर्णय प्रक्रियेत जाऊ द्या, परत त्याला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन दिलंय. परत एखादी आस्थापना बंद पडली तर त्याला पहिलं प्रोटेक्ट करा. अरे एवढं बाबासाहेबांनी हजारो वर्ष ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला त्यांना सिव्हिलायझेशन मध्ये आणायचं आहे. हजारो वर्षाचा स्पॅन एकीकडे आहे आणि लोकशाहीची 17-80 वर्ष एकीकडे आहे. कधी कळतील हो या? आता परत तो शब्द येईल, परत तुम्ही म्हणाल त्या शब्दाचा अर्थ सांगा. खरं तर शुद्ध पॉईंट या मुलाखतीमध्ये कालच ते तुमच्या स्टुडिओला आले, आपण आधी केलं केला स्टुडिओ काय शब्द जाऊ द्या हो त्या लोकांना. मीडिया डोळ्यासमोर आल्यावर कोण काय काय भाव चालतात, काय बोलतात. मी 2 वर्ष झालं काय बोलतोय, अशी भाषांचा प्रयोग मी केला होता 2 वर्ष. जरांगे एवढं कमरेखालचे मुख्यमंत्र्याचे आयमाय काढत होते, तुम्ही बोललो त्यांना काय? अरे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं आहे, तो कोण आहे हे सोडून देऊ 2 मिनिटं बाजूला. कोणीही असो, मुख्यमंत्र्याचा अपमान पदसिद्ध म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान नाही. आणि आम्ही एखादा शब्द बोललो तर एवढा लागतो यांना.
ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.